तर आपण आज मित्रांनो हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। तर मित्रांनो आता थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये मस्तपैकी अशी हरभऱ्याची भाजी मिळते। तर ही ती हरभऱ्याची भाजी आहे मित्रांनो, बघू शकता। तर आपण ही ती हरभऱ्याची भाजी आहे मित्रांनो। तर आपण आज मित्रांनो हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत। चला मित्रांनो बघूया हरभऱ्याची भाजी बनवायला काय काय लागतं। तर मित्रांनो आपल्याला हरभऱ्याची भाजी बनवायला सर्वात आधी लागणारे शेंगदाण्याचा भुगा, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, जिरं हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आणि याच्यापासूनच आपण हरभऱ्याची भाजी बनवूया। सर्वात आधी मित्रांनो तुम्ही ही हरभऱ्याची भाजी 1-2 वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्या व पाण्यातून काढून ठेवा। बघू शकता मित्रांनो आपण मस्तपैकी हरभऱ्याची भाजी पाण्यामध्ये धुवून घेऊया, म्हणजे जर भाजीला माती वगैरे लागेल असेल तर ते निघून जाईल। असं आपण 2-3 वेळा करणार आणि भाजी पाण्यातून काढून ठेवणार। आता हे पाणी मी फेकून देतो। तर बघू शकता मित्रांनो आपण भाजीमधलं सर्व पाणी काढून घेतलेले आहे। भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गॅस पेटवणार आहोत आणि त्याच्यावर एक कढई ठेवू। मस्तपैकी कढई गरम होऊ द्या मित्रांनो। आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेणार आहे। तेल चांगल्यापैकी गरम होऊ द्या। तर आपलं तेल चांगल्यापैकी गरम झालं मित्रांनो। आता आपण सर्वात पहिले याच्यात मोहरी टाकणार आहोत। आता आपण याच्यात जिरे टाकू। आता आपण याच्यात कढीपत्ता टाकू आणि आता हिरवी मिरची आणि लसूण। आता आपण याला चांगलं हलवून घेऊ। बघू शकता मित्रांनो फोडणी चांगली पैकी तडतड करते। आपली फोडणी चांगली बसलेली मित्रांनो। आता आपण याच्यात भाजी टाकू। तर ही भाजी मित्रांनो आता आपण याला मस्तपैकी हलवून घेऊ। आता आपण भाजी चांगली मिक्स केलेली आहे। तर आपण आता गॅस स्लो करू। आता मित्रांनो भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाका आणि आता भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचा कूट टाकू, म्हणजे बारीक केलेले शेंगदाणे टाकू। आता आपण भाजी मिक्स करून घेऊ। आता आपली भाजी मस्त मिक्स झालेली मित्रांनो। आपण आता हिला झाकून ठेवूया। मित्रांनो गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि आपल्याला भाजी वाफेवरच शिजवायची आहे। तर 5 मिनिटांनी आपण याचं झाकण काढून परत एकदा हलवून परत झाकण लावून ठेवू। तर मित्रांनो आपण आता मस्तपैकी झाकण उघडू आणि परत एकदा भाजी हलवून देऊ। बघा मित्रांनो भाजी वाफेवर होत आले। आपण हिला परत एकदा मिक्स करूया। आता परत एकदा आपण याच्यावर झाकण ठेवून देऊ। हीच प्रोसेस मित्रांनो 3-4 वेळा करायची आपल्याला, म्हणजे आपली भाजी शिजवून जाईल। बघा मित्रांनो ही थोडंसं
प्रोसेस आपण 2-3 वेळा कंटिन्यू करायचे. तर बघू शकता मित्रांनो, आपली भाजी जवळजवळ तयार झालेली आहे. तर आपण आता तिला मस्तपैकी झाकून ठेवून देऊया. तर बघू शकता मित्रांनो, आपली भाजी आता तयार झालेली आहे. तर आपण हिला झाकून ठेवून देऊ आणि गॅस बंद करून टाकू. आता आपण गॅस बंद करतोय मित्रांनो. तर आपली उत्तम अशी हरभऱ्याची भाजी बनवून तयार आहे. तर चला मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.